नमस्कार प्रिया मॅडम. सॉरी, मी प्रिया नाहीये, मी मंजिरी सत्यजित मुधोळकर. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? सॉरी सॉरी सॉरी, आय एम सॉरी. प्रिया मोहितेंची पर्स मला सापडली आहे, ती परत करायला आलोय. यामध्ये त्यांच्या नावाचं आय कार्ड आहे. ओ अच्छा, ही काय प्रिया आली. मी प्रिया मोहिते. काही काम होतं का? बहिणी, जरा पाणी आणता का इन्स्पेक्टर साहेबांसाठी? हो हो, पाणी पाणी आणते. हा तो आता ओळखरचा माणूस आहे. तू आजारी आहेस असं सांगितलं मी त्याला फोनवर. इन्स्पेक्टर बसा ना तुम्ही. गुरुमाता. अहो, हे काय करताय? गुरुमाता, अहो दादा होळकर म्हणजे आमचे साक्षात मायबाप धनी आणि तुम्ही म्हणजे त्यांच्या होणाऱ्या धर्मपत्नी. म्हणून तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे, आता बरी आहे. अहो मायबाप धनी तिकडे काळजीत पडलेत. इकडे तुमची प्रकृती ठीक नाही ना, म्हणून इकडे येण्याचा घाट घातला. त्यांना सांगा मी होईन बरी आता. होईल म्हणजे काय? होणारच. तुम्ही ठणठणीत बऱ्या होणारच. हो. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. थँक्यू सो मच. अहो केव्हापासून मी पर्स शोधत होते. खूप त्रास झाला ना माझ्यामुळे, पण थँक्यू. पाणी. ओह थँक्स. त्यात त्रास कसला? अहो माझं कामच आहे ते. हो, पण तरी सुद्धा थँक्यू. ओके, ठीक आहे. अहो तुम्ही. झालं काम झालं. येतो येतो येतो. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रिया मॅडमची पर्स द्यायला आलो होतो. आपण? बाहेर ज्याच्या नावाची पाटी लागली आहे तोच मी, सत्यजित मुधोळकर. झालं माझं काम. येतो. चला. प्रिया, जरा आत येतेस का? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. हो. मायबाप धनी काम झालं. मायबाप धनी काम झालं. Tell me fast. I am very eager to listen. काय ते रूप, काय तो रंग. अहो नुसता सौंदर्याचा ऍटम बॉम्ब. I know it. I know it. आगे बोलो. नाही, थोडासा खोकला आहे त्यांना, पण लवकरच बऱ्या होतील. मायबाप धनी एक सांगू, तुमची खूप आठवण येते हो त्यांना. नाही नाही, तसं काही बोलले नाहीत, पण चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होत. हो मायबाप धनी, एक लहान तोंडी मोठा घास घेऊ. घ्या लवकर घ्या. मायबाप धनी, तुमचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर असं तेज आलं म्हणून सांगू. तुमचा आणि त्यांचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय बघा. मायबाप धनी, मी आणखीन एकदा लहान तोंडी मोठा घास घेऊ. प्लीज फील फ्री टू हॅव इट. मायबाप धनी, एकदा तुम्ही त्यांना भेटून याच. असं म्हणता? हो. जाऊया. कधी होळी कधी आहे? जा तुम्ही, मी ठरवतो कधी होळी येते. अहो हे तरी घेऊन जा. लोकांना काय वाटेल, जनमानसात काय प्रतिमा जाईल आमची. हे काठी आमची. येतो. मोतेवाले बाई, होली है. आय एम कमिंग टू मीट यू. खेळताना रंगबाई होळीचा फाट लाग कोणा माझ्या.
सत्यजित प्लीज शांत होय बघ, माझं एकदा ऐकून घे. फालतू बडबड नकोय. मला फक्त एवढंच सांग, तो जो मुलगा आज आला होता त्याला तू काय सांगितलंस? अच्छा, म्हणजे मी त्या मुलाला काय सांगितलं हे जाणून घेण्यात तुला जास्त इंटरेस्ट आहे, त्याची काळजी जास्त आहे. म्हटलं ना, फालतू बडबड नकोय, फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. नाही, मी त्या मुलाला काहीही सांगितलेलं नाही आणि सांगणारही नाही. सत्यजित, मी त्याच्याशी लग्न करून कायमची या घरातून निघून जाणार. जर त्यांनी मला पसंत केलं तर माझा या लग्नाला होकार असेल. तेच चांगलंय तुझ्यासाठी. फक्त एकच लक्षात ठेव, या घरात राहून पुन्हा जर कुठलंही कारस्थान रचलंस तर सरळ हाताला धरून घराच्या बाहेर फेकून दे. आणि त्यावेळी मला कोणीही अडवू शकणार नाही, कळलं? सॉरी पण मला खूप महत्वाचं बोलायचं होतं. अहो, आता ना सुहासचा फोन आला होता मला. त्याला आपली प्रिया पसंत पडली. आणि त्याने प्रियाशी लग्नासाठी होकार सुद्धा कळवलाय. प्रिया, तुला नाही माहिती मला किती आनंद झाला. माहितीये का मंजिरी, पुरणपोळ्या खाव्यात सासूबाईंच्या हातच्या, लुसलुशीत. शाले, एवढं काय कौतिक करू नका माझं. एवढं काय म्हणजे करायलाच पाहिजे. तुमच्या पुरणपोळ्या आठवत आहेत मला. भरपूर वेलची पूड घातलेला, घमघमाट नुसता. गौरांच्या वेळेला मला पुरणपोळ्या खायचेच डोळे लागले होते. आठवतं की मला. आमच्या सत्याला तुझ्या हातचे बेसनाचे लाडू आणि माझ्या हातच्या पुरणपोळ्या लई आवडतात बघ. मला बी तुझ्या हातच्या पुरणपोळ्या लई आवडतात, पण माझं नाव नका घेऊस कधी. आत्या, तुम्हाला काय आवडत नाही हो? सगळं आवडतं, खातात सगळं, फक्त चांगल्या मनाने खात नाही आणि सगळ्या गोष्टींना नावं ठेवून खात. लई बोललीस ना तर हे पीठ ना तोंडात कोंबी, कळलं? आजी, तुम्ही गप बसता का आता? काय का दोघी भांडत असता कसा कसा? हा, लहान पोरांसारखे कायम भांडत असतात. गप बसा. कडकडन लाग ग. वहिनी, काय करतीस? मी पुरणाची पोळी खाणार. वय, इकडे आधी पुरण देते तुला. हे घे. काय नसते चौकशा तुला काय करायच्या? हातात पडले ते गप गिळावं माणसाने. नेत्रा, अगं लहान आहे तो, असं फटकून का वागतेस त्याच्याशी? सोन्या, तुला होळीची गोष्ट ठावाय करा. नाही, थांब, मी आज सांगते तुला. अगं राहू दे. हे बघ, मी तुला होळीची गोष्ट सांगते आता. एक प्रल्हाद नावाचा राजकुमार होता बघ, आणि त्याचा हिरण्यकश्यपू नावाचा भाव होता. तो होता राक्षसासारखा. माझ्या बासारखा. स्वतःच्या बाला असं बोलू नये कधी. तर ह्यो राक्षस होता का नाही, त्यो आपल्या लेकाला म्हणजे प्रल्हादला लई मारायचा, लई त्याचा दुस्वास करायचा बघ. तर त्यानं काय केलं, एकदा आपली होलिका नावाची बहीण होती, तिला बोलावून घेतलं. कशाला? या प्रल्हादला मारण्यासाठी म्हणून. मोठा लई कट केला त्यानं. मंजिरी, सत्यजितला सांगून आपण ह्या मुलाला घरात ठेवून घेतलाय खरा, पण आणखीन किती दिवस राहणार आहे तो या घरात? आई, आता मामनजी येईपर्यंत तरी निदान. तुझी भावना कळतीये ग बाई मला, पण ह्यांचं माहितीये ना तुला, नाही आले परत म्हणजे. आनंदराव मुधळकर,
अरे आलं बरं का तुमचं घर अरे काय झालं? अरे तुमचं घर आलं रे बाबा बुद्धिया, आलाच होय तू? मामनजी काय जरा थांबा. बाजूला हो तू मंजिरी. तू आधी पहिल्या सत्याला फोन लाव जा आणि बोलावून घे त्याला इथं. आणि काय रे मुर्द्या, कुठे गेला होतास तितके दिवस? हा, कुठे उलटला होतास? कुठे गेला होतास? दादासाहेब होळकरच्या घरला. हॅलो. ए कुत्र्या, तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या घराकडे मान वर करून बघायचं नाही. दिलेली शिकवण विसरलास काय? हा, दात आले तुला? You are educated fellow. Don't get angry. Specify your problem. Why you are getting so angry? अनंतराव मुधोळकरशी तुझा काय संबंध? पण अनंतराव, आम्ही अशा कुठल्याही माणसाला ओळखत नाही. मला फक्त एकच मुधोळकर माहिती आहे, सत्यजित मुधोळकर. It's you. मी त्या माणसाबद्दल बोलतोय ज्या माणसाला तू तुझ्या घरी बोलावून दिवसभर दारू पाजलीस आणि मग नंतर सोडून दिलंस. म्हणजे त्या भिकारी माणसाचं नाव अनंतराव मुधोळकर आहे. आपण त्याला दारू पाजायच्या आधी मी त्याचं पॅन कार्ड काढून त्याचं नाव नाही विचारलं. आम्हाला कसं कळणार बा तो तुमचा आजोबा आहे, काका आहे की तुमचा बाप? ए होळकर, गैरसमज नको, गैरसमज नको. तो भिकारी माणूस तुमचा बाप का आहे ह्याच्या पाठीमागचं सायन्स नकोय मला. आय एम इंटरेस्टेड इन हिस्ट्री. मुधोळकर तो माणूस तुमचा फादर आहे हे आम्हाला आधीच कळलं असताना तर आम्ही त्याचा खूप आदर केला. आम्ही तर फक्त तांबडे बाबांच्या मार्गदर्शन तत्वानुसार दान धर्म केला. हो, खाऊ पिऊ घातलं, त्याला हवी तेवढी दारू पाजली. तो भिकारी माणूस तुमचा बाप आहे हे आम्हाला कसं कळणार सांगा बरं मुधोळकर? दादा, एकच गोष्ट सांगतो, पुन्हा माझ्या घराकडे मान वळवलीस तर ती मान मुरगळून फेकून देईन तुला. लक्षात ठेव. काय हे दुर्वा? काय ग सारखं तुरवा करते? हा, नवरा जरा नवऱ्याला का वागव की काय सारखं त्या रस्त्यावरला कुत्र्या हाडतूड 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 हाडतूड. बाहेरच्या कुणा माणसानं पाहिलं काय म्हणे? अनंतराव दुसऱ्या कुणाच्या तरी बाईवर हात टाकतोय का काय? नाही म्हणजे जरा त्यांना दाखव की तू माझी हक्काची, प्रेमाची, लाडाची बायको. बोलायचं नाहीये तुमच्याशी, गप्पा बसा. अगं अगं ए गेली मायला. काय झालं, भांगर झालंय आपलं आयुष्य. देवा परमेश्वरा, अरे बघतोयस ना आमचं हाल. बायको जवळ येऊ देईना आणि खिशात पैसे नाहीत म्हणून बाहेर कुठे जाता येईना. कुत्र हाल खातंय रे आमचं, कुत्र हाल खातंय. आय 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 ग आय 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 देवा परमेश्वरा. आय 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 बाबा. मामनजी, काय झालंय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? अगं काय होणार, थकला देह. आज ना उद्या विसर्जित होणार. आय आय, अगं अंग दुखतंय, गुडघे दुखताय, पण कुणाला आहे का त्याचं काय? पोरानं बापाचं नाव टाकलं, बायको नवऱ्याला नवरा म्हणे ना. आता कुणाला सांगणार? ही अंतरीची जळजळ. गाठीची 4 पैक असते तर स्वतःला पैक देऊन त्या स्टोर मधून दवा तरी आणली असती पाय लावायला. आय आय ग आय आय ग. पण आता पैक नाही म्हणलं काय करणार माणूस? तुम्ही थांबा, मी आलेच. नग 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 तू नाही, तू नग देऊस पैक. नग
अगं सत्याला कळतो का तुमच्यात वाद होईल ना ग तू न ग दिवस पैक. अहो नाही नाही तसं काही होणार नाही. मी तुम्ही थांबा, मी बघते ना काय करायचं ते. आलेच. अगं नको का पैक नको का पोरी पैक. पैक मिळणार पैक मिळणार पैक मिळणार पैक. आय, 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 गे, आय, 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 गे, आय, गे. मामनजी ह्या गोळ्या घ्या म्हणजे तुमची अंगदुखी थांबेल. गोळ्या हो आणि ह्या माझ्याकडच्या आहेत, त्यामुळे यांना समजण्याचा प्रश्नच नाही येणार. मी एक काम करते, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. हा आले. अगं भाऊ. आजे हे बघ झकास आहे की नाही. एकदम मस्त. मग? आता लावते. एक मिनिट जरा पटपट आवर की. आणि हे काय समजा कसा गोळा करून इथे आणलायस तो? गात्या अगं ह्याला म्हणतात इको फ्रेंडली होळी. म्हणजे पर्यावरणाचं नुकसान न करता उभी केलेली होळी. म्हणजे मी काय केलं, आपल्या माळ्याला सांगितलं की आठवड्याभराचा जो काय पाला पाचोळा आहे, सुकलेली काटकं, रद्दी, हे सगळं गोळा कर आणि त्याची मी होळी तयार केली. मस्त की नाही आयडिया. असं अगं चारे प्रत्येक वेळेला स्वतःची अक्कल कशा पाहिजे पाजळतेस ग. तुला काय पुरणपोळी खाण्याशी मतलब काय रे. आहे आता आपल्याला काय नको ही नवीन पोरं काय काय करतात ती. अय्या आत्या म्हणजे मान्य करताय तुम्ही जुन्या झालाय ते. हे डुचके नेहमी सुरू बोलायला पाहिजे का. चिडू नका गौरांग. आता दर वर्षाला अशीच वळी पेटवायची म्हणजे समजांना बरं वाटत, निसर्गाला बी आणि आपल्या वयाच्या लोकांना बी. झालं समाधान. आजच्या दिवसात होळी पेटवूयात आपण. हा शाले अगं कुठं राहिली का. ये की आता. हो आले आले. मंजिरीला बोली ये गा. सावकाश तिथे पायऱ्या आहेत ती. चला ठेव खाली. हळदी कुंकू त्याला. अगं चारे बघत का राहिली. पेटीव किती आहे निरांची नाही. हा शाबास. मस्त केलंय. मग समजासनी सुखी ठेव रे. ठेवते खाली. नेत्रा तू नैवेद्य दाखवतेस का. मंजिरीला वाचता नाही येणार का. होय. काय चाललंय ती दोघीचे. चला गौऱ्या वळी पेटवायला घे. होलिका माते, तुझ्याकडे काय मागू मी आई. सगळंच दिलंस तू मला. सगळी विघ्न दूर केलीस माझ्यावरची. फक्त हे घर असंच आनंदी ठेव. तुझं कृपा छत्र सदैव या घरावर, घरातल्या माझ्या मायेच्या माणसांवर राहू दे. आणि हे थोडे रुसलेच माझ्यावर, तेव्हा त्यांचा हा अबोला दूर होऊ दे. आणि आम्हा सगळ्यांना दरवर्षी तुझी सेवा करण्याची बुद्धी होऊ दे. बस.
अरे तू नारळ टाकायला पाहिजे ना. प्रसाद आहे. मग आपल्यात प्रसाद कसा देतात माहित नाही का?